नवीन समीकरण जगाला देणार आहे की नाही? आपले मागचे गप्पा सात देऊ नका. करंट बसल मला करंट बसल का मला करंट बसल. राज्याला जेव्हा व्यासपीठा उघडतील काही तुम्ही होणार तर मी होणार, तुम्ही पावसात तर मी पावसात. आता कोणी सांगितलं की निवडणूक वेगळ्या दिशेने चालली आहे. मला ही निवडणूक या बीड जिल्ह्यातील जनता ती कधीही विकासाच्या बाजूने आपलं मत देणार याचा मला विश्वास. आताच तुम्ही सांगितलं डीसीसी मध्ये किती पैसे 4-5 कोटी रुपये माझ्या काळामध्ये आले. बघितलं की नाही? आला की नाही विमा? आला की नाही अनुदान? मला माहिती आहे तुमच्या हातचं. मला माहिती आहे तुम्हाला सोयाबीनची चिंता आहे. मला माहिती आहे तुम्हाला कांद्याची चिंता आहे, कापसाची चिंता आहे. पण मी तुम्हाला वचन देते प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना समोर बसून या लोकांच्या चिंतांना मुक्त करण्यासाठीच मी संसदेमध्ये चाललेली आहे. विश्वास आहे की नाही तुम्हाला? विश्वास आहे की नाही? पंकजा मुंडे ही उमेदवार म्हणून लायक आहे असं वाटतं की नाही तुम्हाला? पंकजा मुंडे विकास करते वाटतं की नाही तुम्हाला? पंकजा मुंडेने कधी जातीवाद केला का? कधी धर्माचं राजकारण केलं का? आज प्रधानमंत्री मोदींनी मला ही संधी दिली आहे. बीड जिल्हा मान खाली घालायला लावणार आहे का? अरे कशाला? अरे आता हे माझा आवाज आज कोणीच तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकत नाही. यायला की नाही आवाज? मोबाईल काढा खिशातला, मोबाईल काढा. ईश्वराचा संकेत आहे की पंकजाताई मागच्या उभा राहिल्या तर पाऊस चांगला पडेल म्हणजे दुष्काळ येणार नाही. तुमच्या अकाउंटमध्ये पैशाचा पाऊस पडेल, विमा चुकणार नाही. निवडून आल्या म्हणजे या सामान्य माणसाला न्याय मिळेल, त्याला कुणाच्या दारात जावं लागणार नाही. अरे हा पाऊस हा संकेत आहे येणाऱ्या उज्ज्वल भविष्यात, येणाऱ्या अत्यंत ऐतिहासिक अशा भविष्यात. मोदीजींची सभा आहे 6 तारखेला, येणार की नाही? प्रधानमंत्री मोदीजी परत प्रधानमंत्री होणार आहेत की नाही? काही शंका? 350 खासदार येणार आहेत की नाही? त्याचे 3.5 तरी येणार का? मत कशाला व्हायला घालायला? त्यांच्याकडे मुद्दा नाही. विकास पंकजा मुंडेंनी दाखवला हा सूर्य आणि हा चंद्र. तुमच्या या रस्त्यावर येत होते मी आता. कुठला कांदा होता तो? काटोला तांड्यावर आले. एवढाही तालुक्यात काय हायवे, काय रस्ते कुणी गेले रे? हे सगळं केलंय. तर मी आज तुमच्या समोर हात जोडून विनंती करायला उभी आहे. तुम्ही माझ्यासाठी एक गोष्ट करणार नाही का? जात पात सर्व सोडून एक निर्णय घेणार नाही का? या बीड जिल्ह्याच्या जातींसाठी सर्व आणि मातीसाठी एक काम करणार नाही का?
येणाऱ्या 13 तारखेला कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून तुम्ही माझा विजय निश्चित करणार का नाही? हा विजय जर तुम्ही निश्चित केला, मी फॉर्म भरला त्या दिवशी कोणी हिंमत करत नाही राजकारणामध्ये, कोणी नाही. फॉर्म भरला त्या दिवशी मी जाहीर केलंय की लोकसभेला पुढच्या मी माझ्या परिवारासाठी माझ्यासाठी मत मागायला येणार. ही एवढीच संधी आहे, ही संधी परत बीड जिल्ह्याला येणार. 75 वर्ष लागले बीड जिल्ह्याच्या आत रेल्वे आणायला. 75 परत 75 वर्ष करायचे का आपल्याला? आपल्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या लेकीला तिथं पाठवायचं. या मावळ्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावेल. पाणी देईन प्यायला, टँकर मुक्त गाव करेल, बचत गटाची चळवळ करेल, ऊसतोड कामगारांना हातातला कोयता काढून टाकण्यासाठी आता 34% भाव दिली का नाही? एवढं सगळं जर करायला हो मग आता हे रोज युट्यूब लागते, युट्यूबवर असे फोटो लावतात बाबा माझे डोक्यावर हात मारलेला, होय पंकजा मुंडेला काहीच खरं नाही, पंकजा मुंडे संकटात. अरे ते बघा, संकटात असणाऱ्या माणसासाठी पावसात भिजत माणसं तर बसतील पण माऊली बसत नाही रे, माऊली बसत नाही. त्या माऊलीचे आशीर्वाद आहेत, त्या माऊलीचे. मला फक्त 5 वर्ष द्या, फक्त 5. पुन्हा तुमच्या दारात येणार नाही तर ठोकून विकास या जिल्ह्याचा केला. कधी सांगायची आहे दोन्ही समाजाची? कोण सांगणार सांगा? पैलवानाच्या जशा लावतात तसे 2 समाजात भांडणं लावण्याचे काम करणारे एखादे तुमचे 2 समाजाचे दरी सांगण्याचं काम मी करणार. कोणी सांगितलंय, कोणी सांगितलंय की ज्या जातीला जन्मतो त्याची सेवा करावी? अरे जी जात वंचित आहे त्याची सुद्धा सेवा करायचे संस्कार आमच्यावर. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ खाल्ली होती तेव्हा स्वराज्याची गरज होती, आता सुराज्याची गरज आहे, सुराज्याची. आणि ते सुराज्य तुम्हाला देण्यासाठी एक संधी मी मागते, फक्त एक संधी. या देशामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांना तिकीट मिळू शकलं नाही. तुमच्या लेकीला स्वतः नेत्यांनी निवडलेला, त्यांनी निवडल्यावर तुम्ही सोडून देणार ना? काय बरं 5 कामं सांगा बरं, असे 5 कामं ज्याच्यामुळे मला मतं दिले पाहिजे, सांगा बरं, सांगा बरं. पीक विमा, पीक विमा. चौथं आणि मला नाही मत देण्याचं, मला नाही मत देण्याचं काय कारण असेल ना काहीतरी? नाक कापलं असं वाटलं का तुम्हाला? एक कारण आहे, काही लोक जे उमेदवार आहेत समोरचे ते कारण पुढे करतील. अरे बापरे, भारतीय जनता पार्टी मुसलमानो इनसे डरो असं करतील की नाही? माझ्या मुसलमान बांधवांनी मला वचन दिलं यावेळी आम्ही तुमच्या पाठीशी उभ्या राहणार आहे. मी म्हणलं 10 वर्ष मानून येथे गोपीनाथ गड आहे छोटासा, त्याच्यावर शपथ खाल्ली आहे मुसलमान बांधवांनी की आम्ही पंकजा मुंडेच्या पाठीशी उभा राहणार. कारण त्यांनी सांगितलं 10 वर्षात आम्हाला कुठलाच त्रास झाला, आम्हाला कोणीही आम्हाला त्रास दिला नाही, आम्ही तुमच्या पाठीमागे उभा राहणार. दुसरा एक विषय काढतील जात. आता जात कशी बदलता येईल? ज्या जातीत जन्म घेतला त्या जातीविषयी अभिमान बाळगायचा का नाही? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले आणि या संविधानामध्ये ज्याच्या अंगात लाल रक्त त्या सगळ्यांना समान अधिकार देण्याचं काम त्यांनी केलं. माझं सांगा, कुणाच्या अंगात लाल रक्त आहे? पिवळं रक्त कुणाच्या अंगात? काळं निळं लाल सोडून काय आहे का? आपण सगळे सारखेच नव्हे, आपण सगळे सारखेच. या बीड जिल्ह्याचा विकास करताना मी कधीच कुणाच्या जातीचा पातीचा भूतचा विचार केला. हे गुजरात आहे का मायनस आहे काही तर मला मतं मिळाले का नाही? अरे ग्रामीण विकास मंत्री असून एकही सरपंच मी सस्पेंड केला नाही विरोधकांना, एकही नाही. कारण मला वाटतं की माझ्या बीड जिल्ह्याच्या प्रत्येक माणसाला सुरक्षा दिली, प्रत्येक जातीला सन्मान दिला,
असं का मिळते हे 5 वर्ष बीड जिल्ह्याच्या इतिहासातले पंकजा मुंडे पालकमंत्री असताना होते त्याही पेक्षा असे पुढचे असतील याचा मला विश्वास. माझ्या मागे एवढी मोठी फौज उभी आहे. योगेश क्षीरसागर आहे, राजेंद्र मस्के, पुंडलिक बापू आहे, आमचे कल्याण काका आहे, मागच्या वेळी पण होते, राहता पण आहे. हे सगळी फौज आहे. आमचा मुद्दा आमचा चंद्रकांत खड आहे. हे सगळे राजेंद्र राऊत ही सगळी आता तुमचे पक्षातले सगळ्यांचे नाव एकदम मला कशी लक्षात येतील आता त्यांची झाली पवार, दादा, राजेंद्र राऊत, बापू जे कोणी होते ती सांगा बरं माझी मतं कमी होतील का वाढतील? यांना मानणाऱ्यांची संख्या माझी मला मानणाऱ्यांची कमी झाली का? यांना मानणाऱ्यांची आज झाली ना मग कसे कमी होईल? एवढ्या वेळा हात जोडून मी नम्रपणे विनंती करते 5 वर्ष ते आठवा. ते 5 वर्ष आठवून परत मला एकदा दिल्लीला पाठवा. दिल्लीला जाऊन तुमची सेवा करेल, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल, शेतकऱ्याच्या पिकाला हमी देण्यासाठी तुमची लेख संसदेत लढताना दिसेल. वंचितांसाठी पीडितांसाठी जिल्हा परिषद गटाची सभा पण ही लोकसभेची निवडणूक, ग्रामपंचायतची निवडणूक नाही, ग्रामपंचायतची निवडणूक नाही, ही जिल्हा परिषदची निवडणूक नाही, लोकसभेची निवडणूक, ही उच्च निवडणूक आहे. मी मोदीजींच्या कार्यक्रमाला मोदीजींची सभा करताना आमच्या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या नेत्याला बोलवायचं कशाला प्रचाराला? त्यांच्याकडनं निरोपाला प्रधानमंत्री बनण्यासाठी लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी येत आहे. निवडणूक हा विषय नाही. आता स्वतः साक्षात प्रधानमंत्री येणार असतील आपण आशीर्वाद देणार नाही? देणार की नाही? आता जर एखाद्याचं राहिलं असेल काही, कोणाचं काही चुकत असेल, कोणाला काही चुकलं असेल, कोणाचं काही राहिलं असेल, तर जो माणूस काम करतो त्याच्याकडूनच आपल्याला अपेक्षा असतील, त्याच्याकडूनच अपेक्षा बघू. काही आपलं चुकलंय राहिले ते करून घेणं ही माझी जबाबदारी आहे, ते वचन देते. आता हे रस्त्यात एक तुम्ही मला अर्ज केला नाळवंडी ते बीड आणि जरूर हा रस्ता पूर्ण करा. आता आधी कुठे गेलाय? सगळी यादी तुम्हाला काढतात आधी बघ द्या झालेली यादी सांगा बरं. काळेगाव, ढेकण मोहन, आळवंडी, जुईसगाव, ढेकण कारळवाडी, नवीवाडी, मानपूरवाडी ते आंबेसावडी जवळजवळ आपल्या भागातले सर्व रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आणि आता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत त्यांनी ऑलरेडी सांगितलं हे 2 रस्त्याची पण मागणी मी मंजूर करून दिली स्वतः लक्ष घालून. नाळवंडी बीड आणि नाळवंडी जरूर मी स्वतः जाऊन तुमच्यासाठी रस्ता मंजूर करून आणून देईल. शिवणीचा रस्ता मी मंजूर केलाय आणि मी काय काय मंजूर केलाय तर मला आठवत अरे पावसामुळे संक्रांत करा मला बरं. आता सगळं मी केलंय तुम्हीच म्हणायला तर तुम्हाला काय करायचं राहिलं आता? आणि बुधवार दोन्ही बाजूने आपल्याच माणसं असणार आहे काय? तिसरी पण बाजू आपलीच असणार समजून करा. आमच्या समोर लढत होते ते आमच्या सोबत आहे म्हणजे कधीच वाढलं हो. त्यामुळे सगळे मला आशीर्वाद द्या आणि स्वतःच्या विकासाचा महामूल मार्ग खुला करून द्या. माझ्यावर मताचा खर्च करा आणि मताचा खर्च करून ते विकासाच्या माध्यमातून परतफेड करून घ्या अशी सगळ्यांना मी हात जोडून नम्र विनंती करते. पावसामुळे सभेला शोभा आली, पावसामुळे सभा गाजली, पण गुलाल जाऊन तुमचा सत्कार स्वीकारायला मी लवकरच येईल. आणि आता पंचक्रोशीचा प्रचार करा, कार्यकर्त्यांना भेटी घ्या, हात जोडा, पाया पडा, त्यांचा आशीर्वाद घ्या आणि आपल्या ताईसाठी एक मत घ्या. जे प्रत्येक जण माझ्यावर प्रेम करतं त्याला मला एकच वचन मागायचंय, जे मत मायनस झाले
दहावीत असतात ना थोडंसं माइंड त्यांचं बिघडलं अशी 20 मताची जबाबदारी प्रत्येकाने घ्यायची 20 मतं जे निगेटिव्ह आहेत त्यांनी पॉझिटिव्ह करणार ही जबाबदारी तुम्ही सर्वांनी घ्यायची बघा आपला विजय केवढा मोठा होता कोणीच त्याला मला आशीर्वाद द्या आणि आता किती वेळा ते स्टेट करून पावसामुळे गडबड झाली सगळी आता काय बोलू काय माहित नाही मला आपल्या काळामध्ये 70 वर्ष जे घर तुम्ही भेटले नाहीत ते 10 वर्षामध्ये सगळं झाले रे बाळा आता एक चिन्ह विचारा म्हणायचं आम्ही ते चिन्ह बदललं नाही आयुष्यात आमच्याकडे एकच चिन्ह एकच आयुष्य केलं आमचं एकच चिन्ह आता कमळावर घड्याळ पण लागले म्हणजे बरं आता काय पुन्हा आमचं रासपा आहे शिवसेना आहे रिपाई आहे सगळ्यांची युक्ती आहे तुम्ही सर्वजण मला पूर्ण जण एक एक मत करून आणा एवढंच तुम्हाला आवाहन करते आणि गुलाब लावल्यानंतर सगळे येण्याचं वचन देते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.